नमस्कार मित्रांनो, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक 2 दिवसानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे। म्हणजे तुम्ही अर्ज करू शकणार आहात। ऑफलाइन पद्धतीने सुविधा आहे। पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक उमेदवार असाल तर कोणकोणती कागदपत्रे लागतात, ती कुठे मिळतील, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेऊन आलेलो आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तुम्हाला या वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल। यामध्ये पहा पंचायत समिती निवडणूक किंवा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्र देण्यात आलेली आहेत। इथे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम पहा, ती व्यक्ती भारतीय असावी, त्या व्यक्तीचे वय 21 वर्षे पूर्ण असावे, पंचायत समिती क्षेत्रात मतदार म्हणून त्या व्यक्तीचे नाव नोंदविलेले असावे, त्या व्यक्तीकडे कोणताही कर थकबाकी नसावा। उदाहरणार्थ ग्रामपंचायती किंवा नगरपंचायत ज्या ठिकाणी तो राहतो त्याचा तो व्यक्ती शासकीय कर्मचारी नसावा, ती व्यक्ती गुन्हेगारी असलेला नसावा, 2 पेक्षा जास्त अपत्य असू नये, असं यामध्ये महत्त्वाच्या अटी आहेत। त्याचबरोबर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। नामनिर्देशन अर्ज कुठे भेटेल? तहसील ठिकाणी, निवडणूक विभागात। पहा, उमेदवाराचे फोटो किती लागणार आहेत, मतदार ओळखपत्रांची छायांकन लागणार आहे, मतदार यादीतील उतारा, वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शपथपत्र ॲफिडेव्हिटचे आपल्याला करावे लागतील। जर तुम्हाला राजकीय पक्षाचा उमेदवार असल्यास तो बी फॉर्म, आरक्षित जागेसाठी कास्ट सर्टिफिकेट असणार आहे आणि जामीन रक्कम म्हणजे डिपॉझिट रक्कम ही 500 250 किती असेल ती तुम्हाला भरावी लागणार आहे। ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सुद्धा तुमचं जमा करावं लागणार आहे। त्याचबरोबर पहा, आवश्यक कागदपत्र कोणकोणती ते पण सांगतो। विहित नमुन्यातील अर्ज जो की ऑफलाईन पद्धतीने असेल तो तुमच्या निवडणूक म्हणजेच तालुका ठिकाणी असणार आहे, तहसील विभागात। मतदार यादीत ज्या पानावर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेरॉक्स प्रत, अनामत रक्कम पावती, आधार कार्ड झेरॉक्स, अपत्याचे स्वयं घोषणापत्र जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जातीचे प्रमाणपत्र, 21 वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा जसं की शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, शौचालय असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र हे सुद्धा द्यावं लागेल। मत्ता व दायित्व स्वयं घोषणापत्र म्हणजे आपल्या नावावर असलेली प्रॉपर्टीचं गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, मतदान कार्ड, ओळखपत्र, नवीन खाते काढलेला बँकेचं पासबुक झेरॉक्स, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो, अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र लागतील किंवा या व्यतिरिक्त सुद्धा लागतील। आता निवडणुकीचा फॉर्म भरणार म्हणजे आपल्याला आधी एक दिवस तुमच्या तहसील कार्यालयात भेट द्या आणि कोणकोणती कागदपत्र लागणार या व्यतिरिक्त ती सुद्धा माहिती घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीचा अर्ज भरा। आता या व्यतिरिक्त जे की शौचालय घोषणापत्र, अपत्य घोषणापत्र, रहिवासी घोषणापत्र किंवा आपल्याला ग्रामपंचायतीचा न्यू सर्टिफिकेट हवं आहे त्यासाठी करावायचा अर्ज किंवा जे काही स्वयं घोषणापत्र नमुने आहेत ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही याच पेजवरती डाउनलोड सुद्धा करू शकता। अशा प्रकारे ही महत्त्वाची सूचना आहे। यामध्ये सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। जे कोणी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांना आपल्या चॅनल करून शुभेच्छा देण्यात येत आहेत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।